प्रश्नाकडे सध्या आता तुमच्याकडे वेळ भरपूर असेल ना, कारण आरोपच करायचे नाही आहेत कोणावर. आता आहे की ऍक्शन प्लॅन असतो आणि तो ऍक्शन प्लॅन सांगायचा नसतो. आता पण पाहतायत सकाळी मी अनिल परबच्या रिसॉर्टवर पोचलो आणि संध्याकाळी अमोल कीर्तीकर जे खिचडीचा काय हिशोब देत आहे त्यावर माझं लक्ष आहे. म्हणजे काम तेवढंच आहे, तसंच आहे, फक्त आचारसंहितामुळे फील्ड ऍक्टिव्हिजम थोडं कमी होणार. किरीटजी, अलीकडेच तुम्ही एक मुलाखत दिली होती ज्याची बरीच चर्चा झाली, तर त्या मुलाखतीनंतर तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल झाला, काही फरक पडला, काही पक्षाकडून काही? नाही, जे आहे ते ओपनच आहेत. अच्छा, ओपन सिक्रेट. आता मुलाखत, प्रेझेंटेशन, पण भारतीय जनता पार्टी आणि किरीट सोमय्या हे दोन वेगळे नाहीये. की एक मुद्दा त्यात जरा थोडा जास्त की होय, उद्धव ठाकरे यांचा मातोश्रीचा मुंबई महापालिका माफिया कॉन्ट्रॅक्टरची कनेक्टिव्हिटी हे किरीट सोमय्यांनी शोधून काढली. आयुष्यात आजपर्यंत उद्धव ठाकरे, त्यांचे मातोश्री, माफिया कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे पर्सेंटेज आणि ते पैसे कुठून कसे येतात, कुठल्या कंपनीत जातात आणि कसं ठाकरे परिवाराच्या खात्यात जातात, हे संशोधन मी केल्यानंतर स्वाभाविक आहे भारतीय जनता पक्षाचे नेते असो की इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज असो, ते त्यात रस घेणारच. तो त्यांनी घेतला आणि तो जनतेपुढे मांडला. अजून तर अर्धा हिशोब आलेला आहे, अर्धा येणार. पण किरीटजी, म्हणजे हा आता प्रश्न तुम्ही जिथं जात असाल तिथं तुम्हाला विचारला जात असेल की ज्यांच्याबद्दल आपण इतके बोललो तेच आता आपल्या डोक्यावर, आपल्या पक्षाबरोबर जेव्हा येऊन बसतात तेव्हा काय वाटतं, म्हणजे काय असती भावना? मी तुम्हाला जे सुरुवातीत शब्द म्हणालो ना की तुम्ही तोंडी परीक्षा म्हटलं, पण मी सकाळी उठून रोज स्वयंची परीक्षा घेतो आणि रोज स्वयंचे उत्तर परीक्षा देतो. कारण की हा प्रश्न, हा विचार रोज सकाळी माझ्या मनात येतो. रोज उठल्या झोप उडाली की हे येते, हे काय आहे. मग स्वतःची संघर्ष करतो की हे सगळे इतके घोटाळेबाज, इतके बदमाश, आता त्याच्या सोबत बसायचं, त्यांचं स्वागत माझा पक्षात किंवा सरकारमध्ये होत आहे, हे योग्य आहे का? मग स्वतःची परीक्षा देतो, उत्तरं लिहितो, स्वतःच पेपर चेक करतो आणि मग म्हणतो की फॉर द लार्जर इंटरेस्ट किरीट, तुला आणखीन सहन करावं लागलं, सॅक्रिफाईस करावं लागलं तर कर. महाराष्ट्राचा लार्जर इंटरेस्ट बघायचा आहे, देशाचा लार्जर इंटरेस्ट आहे. देशाचा लार्जर इंटरेस्ट माझ्या दृष्टीने, म्हणजे माझं मत आहे की अनेक दशकानंतर भारताला आता कणखर प्रधानमंत्री मिळाले, क्लॅरिटी आहे. स्पष्टपणे काल परवा त्यांनी सांगितलं की माझा देशात जर तुम्ही अतिरेकी पाठवल्याने काय हल्ला केला, मी तुमचा घरात घुसून मारणार. ही बोलण्याची हिंमत याच्या आधी येत नव्हती कोणा. तर त्यांना प्रधानमंत्री करायचं आहे, 400 पार. त्यासाठी महाराष्ट्रात 48 लोकसभेचा जागा हे खूप महत्वाची बाब आहे. पण ही जी भूमिका आहे की जर अतिरेकी पाठवाल तर आम्ही तिकडं घुसून त्यांना मारू आणि भ्रष्टाचार कराल तर आमच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्री करू, तर ह्या दोन्हीमध्ये विसंगती आहे ना? निश्चितपणे आहे. म्हणून मी सांगितलं लार्जर इंटरेस्ट. पण काय इंटरेस्ट आहे, म्हणजे इंटरेस्ट आणि देशाचा इंटरेस्ट बनवून बघताय. मग आता तुम्ही तोफ का नाही उघडत छगन भुजबळांविरोधात, अजित पवारांविरोधात, बाकीची जी मंडळी आहेत त्यांच्या विरोधात? मी तोच लार्जर इंटरेस्ट म्हणा. आता तुम्ही गप्प बसलायत, पण मी ते लार्जर इंटरेस्ट कुठे आहे तो? सांगतो, कुठे नाही दिसत नाहीये. लार्जर इंटरेस्ट इतका स्पष्ट आहे की महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. जर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचं, राहुल गांधीचं तसंच सरकार राहिलं असतं तर ज्या पद्धतीने फॉर्जरी, फ्रॉड, चिटिंग करत होते
मी तर रोज अनुभव करत होतो. तुमचे पत्रकार माझा कार्यालयात घराबाहेर येऊन बसायचे, तर त्यात उद्धव ठाकरेंनी प्रत्येकाला आम्हाला कुठलं ना कुठलं 2-5 वर्ष जेलमध्ये टाकलं असतं. आणि मग झालं काय असतं, 48 पैकी 40 लोकसभेचा जागा त्यांच्या आल्या असत्या. म्हणून देशात आपल्याला स्वच्छ सरकार द्यायचं आहे, इथून 48 पैकी 40 खासदार निवडून आणायचे आहेत, म्हणून थोडं कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. पण कॉम्प्रोमाइज करताना आतापर्यंत झालेलं आहे त्याच्यावर जी कारवाई झाली आहे ती तशीच चालू राहणार. यापुढे जर भ्रष्टाचार त्यांनी केला तर त्याला सोडणार नाही. हा कॉम्प्रोमाइज केल्यात आम्ही. नाही, पण जर तुम्हाला स्वच्छ सरकार जर द्यायचं असेल तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही केले त्यांना बरोबर घेऊन तुम्ही स्वच्छ कारभार, स्वच्छ सरकार ही भाषा कशी काय करू शकता? मी स्पष्टपणे कबूल करतोय की मोठा भ्रष्टाचार, मोठा माफिया संपवण्यासाठी छोटा भ्रष्टाचार, छोट्या माफियांना बरोबर घ्या. नाही, ऍडजस्ट केलं आहे. आणि ऍडजस्ट करताना क्लॅरिटी दाखवली आहे की तुम्ही जे केलेलं आहे त्याच्यावर जी कारवाई सुरू आहे त्यात हस्तक्षेप नाही. मी आणखीन एक इन्फॉर्मेशन देतो, तुमच्याद्वारा देतो की समजा भावना गवळीचं उदाहरण, त्यांच्यावर इन्कम टॅक्सची जी कारवाई चालू होती ती चालूच आहे. आता त्यांना अधिकार आहे अपीलमध्ये जाणं. 41 कोटीची नोटीस आली की तुम्हाला पैसे भरावे लागणार. आता सी कॅन गो इन अपील. पण कारवाई प्रताप सरनाईकची अटॅच केलेली प्रॉपर्टीपैकी एक पैसाही बाहेर नाही आला. अजूनही